आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम आहे. आज शिबिर होते आहे बाबा. कशा पद्धतीनं नियोजन केलं जाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर विदर्भात पहिल्यांदा एवढं मोठं शिबिर? नाही आज जे शिबिर आहे हे चिंतन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथे दादाने आयोजित केलेलं आहे आणि सगळे महाराष्ट्राचे सर्व नेते इथे येत आहेत. पूर्ण राज्यभर आपल्याला निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. महायुती असल्यामुळे नेते काय विचार करतात त्याच्यावर अवलंबून आहे, परंतु आमच्या इथे स्थानिक पातळीवर सुद्धा निवडणुकीमध्ये भाग घेण्याचे सर्व कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता काहीतरी आज विचार होईल, मंथन होईल. कशा पद्धतीनं विदर्भात निवडणुकीला पुढे जाणार आहे राष्ट्रवादी? कारण की मित्रपक्ष सोबत आहे, महायुती म्हणून जाणार आहे, एकटं लढणार आहे, स्वबळाचा नारा असणार आहे की कार्यकर्त्यांची निवडणूक? हा निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आपल्याला जिंकायचं आहे आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आता पुढे येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा एकच आहे की मतकी समान वाटप जर होत असेल तर महायुती म्हणून आपण लढायचं. कुठतरी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की स्वबळावरच लढलं पाहिजे. त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार? स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना विचारत घेतलं? ते नंतर आता ते बघू काय होईल काय नाही ते शेवटच्या क्षणी, परंतु आज तरी तागायत आमचा एकच विचार आहे की महायुती म्हणून लढायचं. छगन भुजबळांनी काल गौप्यस्फोट केला की जरांगेच्या मागे कुठंतरी शरद पवार होते आणि जो काही घटना घडली त्या सगळ्या मागे शरद पवारांचे आमदार तिथं होते. नाही त्याच्याबद्दल मत मला काय व्यक्त करता येणार नाही. त्यांनी जे बोललं असेल ते खरं असेल. काय वाटतं एवढ्या मोठे नेते त्याच्या मागे नाव घेतात, छगन भुजबळ सारखे ज्येष्ठ नेते? आता ते ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांनी जे बोललं आहे ते खरं असेल असं मी म्हणतो. आज काय काय विषयावर चर्चा होणार आहे काय वाटतं? महत्त्वाचं म्हणजे पक्ष संघटना, बूथ कमिटीज हे सगळं विचारविनिमय करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून येणारा जे निवडणूक आहे 3 नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्याच्याबद्दल सुद्धा विचार होईल आणि महायुतीबद्दल विचार होईल आणि त्या दृष्टिकोनातून पुढे आपण जाणार आहोत. माझं तरी व्यक्तिगत मत आहे की महायुती म्हणून लढलं पाहिजे. आजच्या बैठकीमध्ये खरं तर वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचं बोलून दाखवलं. माहिती म्हणून लढलं पाहिजे असाही विश्वास त्यांनी बोलून दाखवला. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व बोलेसा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.